नमस्कार विद्यार्थी मित्रो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अरिस्टॉटलच्या आदर्श राज्यासंबंधीची चर्चा आपण केलेली होती। अरिस्टॉटलचं आदर्श राज्य बघत असताना अरिस्टॉटलला कोणत्या प्रकारची राज्य व्यवस्था एक आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी आवश्यक वाटत होती त्या मिश्र संविधानाबद्दलची चर्चा आपण केली। त्याचबरोबर आदर्श राज्यामध्ये लोकसंख्या, आदर्श राज्याचा भूप्रदेश या सगळ्या गोष्टींबद्दलची चर्चा करत असताना अरिस्टॉटलचा एक दृष्टिकोन आपल्या असा लक्षात आलेला होता की अरिस्टॉटल हा एक व्यवहारवादी विचारवंत आहे। राज्यासाठी कोणत्या गोष्टी उपयुक्त पडतील त्या उपयुक्त पडणाऱ्या किंवा राज्यासाठी फायद्याच्या असणाऱ्या सगळ्या गोष्टींचं समर्थन करण्याकडे कल हा अरिस्टॉटलचा देखील असलेला आपल्याला दिसून येतो। दुसरी गोष्ट, अरिस्टॉटल हा एक वास्तववादी विचारवंत म्हणून देखील अरिस्टॉटलचा उल्लेख आपण केला। अरिस्टॉटल हा वास्तववादी विचारवंत यासाठी की कोणतीही गोष्ट पूर्वापार चालत आलेली आहे आणि लोक त्या गोष्टीला वाईट म्हणतात म्हणून ती गोष्ट अरिस्टॉटल टाळत नाही, कारण प्रत्येक गोष्टीच्या अगदी मुळापर्यंत जाण्याचं काम हे अरिस्टॉटलने केलेले आहे। आणि तशाच स्वरूपाचा भाग हा अरिस्टॉटलच्या दास प्रथेविषयीच्या किंवा गुलामगिरी प्रथेविषयीच्या समर्थनाच्या बाबतीमध्ये घडलेला आहे। खरं तर ग्रीक नगर राज्यामध्ये तत्कालीन इसवी पूर्व कालखंडामध्ये अरिस्टॉटलनं एका बाजूला प्लेटोनं आदर्श राज्याच्या संकल्पनेचा विचार मांडलेला होता, त्याचबरोबर एक आदर्श राज्य निर्माण झालं पाहिजे अशाही स्वरूपाची भूमिका अरिस्टॉटलनं देखील सुद्धा स्वतः घेतलेली होती। परंतु आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी ज्या गोष्टी त्यानं सांगितल्या त्या सांगत असतानाच दुसऱ्या बाजूला तत्कालीन कालखंडामध्ये प्रचलित असणारी जी काही गुलामगिरीची प्रथा होती त्या गुलामगिरीच्या प्रथेचं समर्थन त्याच काळामध्ये अरिस्टॉटलने केलेलं आहे। आणि म्हणून या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील आपण चर्चा केली होती की एका बाजूला अरिस्टॉटल एका आदर्श राज्याचं स्वप्न बघत आहे किंवा आदर्श राज्य निर्माण झालं पाहिजे याच्यासाठीची तात्विक मांडणी तो करत होता, तर दुसऱ्या बाजूला त्याच कालखंडामध्ये पूर्वापार चालत आलेली जी काही गुलामगिरीची प्रथा होती त्या गुलामगिरीच्या प्रथेचं समर्थन देखील अरिस्टॉटलने केलेलं होतं। ही गोष्ट थोडीशी आंतरविरोधाची किंवा स्वतःच्याच विचारामध्ये विसंगती निर्माण करणारी आहे अशा स्वरूपाचा आक्षेप देखील त्याच्या आदर्श राज्यावर घेतला गेलेला होता। परंतु आपण सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे की अरिस्टॉटल हा एक व्यवहारवादी विचारवंत आहे, त्याचबरोबर वास्तववादी विचारवंत आहे आणि शिवाय चिकित्सक वृत्तीनं कोणतीही गोष्ट तो स्वीकारतो किंवा चिकित्सक वृत्तीनंच कोणतीही गोष्ट तो नाकारतो किंवा अंतिम निष्कर्षाला येऊन ती गोष्ट नाकारतो, त्याशिवाय तो त्या गोष्टीकडे सकारात्मक किंवा नकारात्मक दृष्टीने तो बघत नाही। आणि ही जी काही वैज्ञानिक किंवा चिकित्सक वृत्ती अरिस्टॉटलच्या अध्ययन पद्धतीमध्ये आपल्याला आढळली त्याच अध्ययन पद्धतीचा वापर करून अरिस्टॉटलच्या गुलामगिरीविषयीच्या विचारांची चर्चा ही करणं आपल्याला गरजेची आहे। कारण सुरुवातीचा कालखंड असा होता की ज्या कालखंडामध्ये प्लेटोनं आपल्या आदर्श राज्याची मांडणी करत असताना त्या कालखंडामध्ये सुरू असलेल्या गुलामगिरीच्या प्रथेबद्दल विचार मांडले। गुलामगिरीची प्रथा ही उपयोगाची नाही किंवा गुलामगिरीच्या प्रथेचं उच्चाटन झालं पाहिजे या स्वरूपाची भूमिका ही प्लेटोनं घेतलेली होती। आणि त्यामुळं प्लेटोचा असणारा पुढचा शिष्य अरिस्टॉटल या अरिस्टॉटलनं मात्र व्यवहारवादी तत्वज्ञानाच्या आधारावर एक अशी वास्तववादी भूमिका घेतली की तत्कालीन कालखंडामध्ये सुरू असलेली जी काही गुलामगिरीची प्रथा आहे ती गुलामगिरीची प्रथा एकाएकी कोणत्याही निष्कर्षाला येऊन ती सोडून द्यावी किंवा ती बंद करावी या गोष्टीवर अरिस्टॉटल विश्वास ठेवत नाही। आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये अरिस्टॉटलवर टीका अशी झाली की अरिस्टॉटल हा प्रतिगामी विचारवंत आहे। एका बाजूला अरिस्टॉटलला राज्यशास्त्राचा जनक म्हटलं जातं, पण त्याच बाजूला किंवा शास्त्रीय स्वरूपाच्या सिद्धांतांची मांडणी ही अरिस्टॉटलने आपल्या तत्वज्ञानामध्ये केली, परंतु दुसऱ्या बाजूला मात्र प्रतिगामी विचारवंत म्हणून देखील तसा शिक्का अरिस्टॉटलवर सुरुवातीच्या कालखंडामध्ये मारला गेला। परंतु जेव्हा आपण अरिस्टॉटलच्या गुलामगिरीविषयीच्या विचारांची सविस्तर चर्चा करू त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल की अरिस्टॉटलनं गुलामगिरीच्या प्रथेचं समर्थन का केलेलं आहे आणि कोणत्या प्रकारच्या गुलामगिरीचं समर्थन अरिस्टॉटलनं केलेलं आहे या गोष्टीची जाणीव आपल्याला होऊ शकेल। आणि त्यामुळे मग अरिस्टॉटलनं पूर्वापार ग्रीक नगरराज्यामध्ये चालत आलेली जी काही गुलामगिरीची प्रथा आहे त्या गुलामगिरीच्या प्रथेबद्दल आपली भूमिका ही मांडलेली आहे। आपला दी पॉलिटिक्स नावाचा जो ग्रंथ राज्यशास्त्रावरचा अतिशय सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये अगदी स्पष्टपणानं अरिस्टॉटलनं गुलामगिरीच्या प्रथेचं समर्थन केलेलं आहे। आता गुलामगिरीच्या प्रथेचं समर्थन करत असताना ते का केलेलं आहे, कोणत्या प्रकारच्या गुलामगिरीचं समर्थन केलेलं आहे आणि त्याचबरोबर गुलामगिरीची प्रथेचं समर्थन करण्यासाठी जी काही कारणं त्यानं सांगितलेली आहे त्या कारणांचा आढावा देखील आपल्याला या ठिकाणी घेणं गरजेचं आहे। तो आढावा घेतल्यानंतरच मग अरिस्टॉटलची गुलामगिरीच्या प्रथेबद्दलची भूमिका आपल्या लक्षात येईल किंवा मग अरिस्टॉटलला आपण प्रतिगामी विचारवंत म्हणायचं का पुरोगामी विचारवंत म्हणायचं याविषयीचा निर्णय एक अभ्यासक म्हणून आपल्याला घ्यायला सोपं जाईल। आणि त्यामुळे मग अरिस्टॉटलच्या गुलामगिरीच्या प्रथेसंदर्भात दी पॉलिटिक्स नावाच्या ग्रंथामध्ये जो काही उल्लेख आलेला आहे त्या उल्लेखामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की गुलामगिरीच्या प्रथेचं अतिशय शास्त्रीय पद्धतीने विवेचन करताना त्यानं कुटुंबापासून सुरुवात केली।
की ज्यावेळेस माणूस एकाकी जीवन जगत होता, एकाकी जीवनातून कुटुंबामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर कुटुंब संस्थेचा व्याप हा वाढत गेला, अशा वेळेस कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी माणसांनी संपत्ती बाळगायला सुरुवात केली. मग ही संपत्ती ही कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनली. संपत्ती असल्याशिवाय कुटुंबाला आपला उदरनिर्वाह करता येत नाही, किंवा ही कुटुंबाची नैसर्गिक गरज आहे, मानवाची देखील ती नैसर्गिक गरज आहे की संपत्ती ही माणसाला जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. मग संपत्तीचं विश्लेषण पुढे जाऊन अरिस्टॉटलने केलं की संपत्ती ही कोणत्या प्रकारची असते. तर संपत्तीचे दोन प्रकार त्याला लक्षात आले की एक प्रकार आहे निर्जीव संपत्ती आणि दुसरा प्रकार आहे सजीव संपत्ती. निर्जीव संपत्तीमध्ये म्हणजे माणसाकडे असणारी जी काही मालमत्ता आहे, शेती असेल, घर असेल, बंगला असेल किंवा या तत्सम असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील, तर त्या स्वरूपाच्या सगळ्या संपत्तीचा उल्लेख त्याने निर्जीव संपत्ती या घटकाच्या अंतर्गत केला. आणि त्यानंतर म्हणजे ही निर्जीव संपत्ती कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी, कुटुंबाच्या भरभराटीसाठी किंवा कुटुंबाच्या विकासासाठी गरजेची आहे. दुसरा प्रकार त्यांना असा सांगितला की निर्जीव संपत्ती, जी संपत्ती देखील कुटुंबासाठी अनिवार्य आहे, ती आवश्यक आहे, असल्याशिवाय कुटुंबाला आपला विकास करता येणार नाही, तो म्हणजे सजीव संपत्ती. म्हणजे पहिला निर्जीव संपत्तीचा एक भाग आणि दुसरा सजीव संपत्तीचा. मग सजीव संपत्तीमध्ये काय, तर सजीव संपत्तीच्या बाबतीमध्ये तो असं म्हणतो की निर्जीव संपत्तीला जर आपल्या विकासासाठी उपयोगामध्ये आपल्याला आणायचं असेल तर त्यासाठी निर्जीव संपत्तीवर सजीव संपत्तीचे श्रम खर्च करावे लागतील. त्याशिवाय निर्जीव संपत्तीचा कुटुंबाच्या किंवा समाजाच्या विकासासाठी कोणताही उपयोग होणार नाही. म्हणजे समजा शेती जर आपल्याकडे असेल तर शेती करण्यासाठी सजीव संपत्ती म्हणून आपल्याला काही प्राण्यांची आवश्यकता असेल, शेती अवजार म्हणजे शेतीच्या अवजारांद्वारे काम करण्यासाठी, शेतीमध्ये काम करण्यासाठी आपल्याला काही प्राण्यांची आवश्यकता असेल. त्याचबरोबर दुसरी गोष्ट असं म्हणतो की हे प्राणी असतील, गायी असतील, म्हशी असतील किंवा त्याचबरोबर शेतीमध्ये काम करण्यासाठी लागणारा माणूस देखील, जो रोजगार आपण म्हणतो किंवा श्रमिक ज्याला आपण म्हणतो, त्या श्रमिकाची देखील आवश्यकता असते. कारण शेतीचा उपयोग जेव्हा आपल्याला होईल तर शेतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची आपल्याला आवश्यकता असते आणि त्यामुळे तो कामगार देखील किंवा श्रमिक देखील ही कुटुंबाची एक संपत्ती आहे. कारण निर्जीव संपत्तीवर सजीव संपत्तीचे श्रम खर्च झाल्याशिवाय निर्जीव संपत्ती ही मानवी उपभोगाच्या लायकीची राहणार नाही किंवा त्या पात्रतेची निर्माण होणार नाही. आणि त्यामुळे या दोन संपत्तीच्या प्रकारांच्या आधारावर त्यानं पुढे असा उल्लेख केला की मानवी उत्क्रांतीच्या इतिहासामध्ये जेव्हा जसं जसं माणसाला आपल्या निर्जीव संपत्तीला क्रियान्वित करण्यासाठी सजीव संपत्तीची आवश्यकता वाटू लागली, त्यातूनच माणसांनी आपल्या निर्जीव संपत्तीवर काम करण्यासाठी काही श्रमिकांची नेमणूक करायला सुरुवात केली किंवा श्रमिकांची आवश्यकता त्यांना वाटू लागली. श्रमिक त्यांनी नेमले, कामगार नेमले. त्याचंच पुढे रूपांतर स्वाभाविकता मग काही कालखंडानंतर त्याच श्रमिकांना, त्याच कामगारांना पुढे कालांतरानं गुलाम असं संबोधलं गेलं. परंतु नाव जरी बदललं तर अरिस्टॉटल असं म्हणतो की त्या पाठीमागची भूमिका एकच होती की त्या निर्जीव संपत्तीवर काम करण्यासाठी त्यांना कामगारांची आवश्यकता आहे. पुढे काळाच्या ओघामध्ये त्यांना गुलाम असं संबोधलं गेलं आणि जसं कामगार बाळगणं आपण तर्कसंगत मानतो, त्याच पद्धतीने अरिस्टॉटल असं म्हणतो की त्या कामगारांनाच कालांतरानं गुलाम म्हटलं गेलेलं असल्यामुळं त्या गुलामाची देखील आवश्यकता ही निर्जीव संपत्तीवर काम करण्यासाठी गरजेची आहे. म्हणजे कुटुंबाला स्वतःच्या विकासासाठी किंवा स्वतःकडे असलेल्या मालमत्तेला क्रियान्वित करण्यासाठी गुलामांची आवश्यकता असते. आणि त्यामुळे गुलामगिरी ही वाईट जरी असली तरी देखील मानवी गरजा लक्षात घेता ती बंद करणं काही अरिस्टॉटलला उपयोगाचं वाटत नाही, राज्याच्या हिताचं वाटत नाही. अरिस्टॉटल असं म्हणतो, अरिस्टॉटल हा राज्याच्या बाबतीमध्ये व्यवहारवादी विचार करतो. जर राज्याच्या फायद्याची जर एखादी गोष्ट असेल तर ती आपल्याला स्वीकारणं गरजेची आहे. आणि दुसरी गोष्ट आपण या अगोदरही राज्यासंबंधी विचार अरिस्टॉटलचे बघत असताना त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की अरिस्टॉटलनं राज्याला एक स्वाभाविक संस्था मानलेला आहे की या मानवी उत्क्रांतीच्या इतिहासामध्ये ज्या काही संस्था, संघटना, ज्या परंपरा इथं निर्माण झाल्या त्या स्वाभाविकता जर निर्माण झालेल्या असतील किंवा निसर्गतः जर त्या निर्माण झालेल्या असतील तर कोणत्याही नैसर्गिक गोष्टीच्या विरोधामध्ये जाणं आपल्याला योग्य ठरणार नाही. आणि निसर्गतः किंवा स्वाभाविकपणे मानवी गरजांमधून जर गुलामगिरीची प्रथा ही निर्माण झालेली असेल तर मग त्या गुलामगिरीच्या प्रथेला आपल्याला टाळणं योग्य ठरणार नाही, ते राज्याच्या हिताचं देखील ठरणार नाही. कारण गुलामगिरी का निर्माण झाली या गोष्टीचा पूर्णपणे आढावा हा अरिस्टॉटलने घेतलेला होता. आणि त्यामुळे तो असं म्हणतो की राज्याच्या हितासाठी गुलामांची गरज आहे. आदर्श राज्य आपण त्यालाच म्हणू शकतो की ज्या आदर्श राज्यामध्ये व्यक्तींना जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तूंचं उत्पादन हे झालं पाहिजे, किंवा आदर्श राज्य आपण त्यालाच म्हणतो की ज्या आदर्श राज्यामध्ये असणाऱ्या मालमत्तेला पूर्णपणे आपल्याला क्रियान्वित करता आलं पाहिजे आणि समाजाच्या उपभोगासाठी त्याला उपयोगामध्ये आणता आलं पाहिजे किंवा समाजाच्या हितासाठी, प्रगतीसाठी त्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे. आणि हे केव्हा शक्य आहे तर जेव्हाच की त्या निर्जीव मालमत्तेवर काम करणाऱ्या श्रमिकांची किंवा कामगारांची
भरती केली जाईल किंवा त्यांच्या मार्फत ती निर्जीव संपत्ती ही उपयोगामध्ये आपल्याला आणता येईल। याच दृष्टिकोनातून विचार अरिस्टॉटलनं गुलामगिरीच्या प्रथेबद्दल केलेला होता। गुलामगिरीची प्रथा आणि कामगार याच्यामध्ये फरक जरी असला तरी देखील अरिस्टॉटलनं मात्र त्या पुढच्या टप्प्यामध्ये सगळ्या गोष्टींचं उत्तर दिलेली आहे की गुलामगिरीची प्रथा आणि कामगार ही वेगळे जरी असले तरी देखील गुलामगिरीची प्रथा, त्या प्रथेमध्ये आपल्याला काय सुधारणा कराव्या लागतील किंवा त्यांना कशा स्वरूपाचा दर्जा आपल्याला द्यावा लागेल या गोष्टींबद्दलची चर्चा ही अरिस्टॉटलनं पुढे केलेली आपल्याला दिसून येते। तूर्त अरिस्टॉटलनं मग गुलामगिरीच्या समर्थनात काही मुद्दे सांगितले की गुलामगिरीची प्रथा ही त्या प्रथेचं समर्थन अरिस्टॉटलनं का केलं। हे करत असताना देखील थोडंसं अरिस्टॉटलनं काही तर्कांच्या आधारावर असा निष्कर्ष काढलेला होता की समाजामध्ये जेव्हा मानव जीवन जगत असताना सगळ्या माणसांना समोर सगळ्यांसाठी समान संधी जेव्हा उपलब्ध असतात आणि त्या समान संधी उपलब्ध असताना देखील काही लोक त्या संधीचा उपयोग करून घेऊन आपली प्रगती साधत जातात। काही लोकांना मिळालेल्या किंवा समोर असलेल्या संधींचा फायदा घेता येत नाही, त्यामुळे ते मागे राहतात किंवा समाजाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांचा समावेश होतो। म्हणजे याचाच अर्थ असा आहे की एक वर्ग प्रगती करत 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 पुढे जातो आणि दुसरा वर्ग मात्र प्रगतीच्या शेवटच्या टप्प्यावर शिल्लक राहतो। याचा अर्थ असा आहे ज्या सगळ्या लोकांना समान संधी जरी उपलब्ध असल्या तरी देखील त्या संधीचा उपयोग योग्य तो करून घेता आलेला नाही। तो का करून घेता आला नाही त्याचं कारण सांगताना अरिस्टॉटल असं म्हणतो की प्रत्येक माणसाकडे निसर्गतः बुद्धी ही सारखी असत नाही। बुद्धी ही सगळ्याकडे जरी असली तरी देखील त्या बुद्धीचा उपयोग मात्र सगळ्यांना सारख्या पद्धतीने करता येत नाही किंवा काही लोक जन्मतः जातच तल्लख बुद्धीचे असतात किंवा हुशार असतात, चालाक असतात किंवा चतुर असतात आणि असे लोक संधीचा उपयोग करून घेत आपली प्रगती करत जातात, आपल्याकडे अधिक मालमत्ता जमा करतात, अधिक संपत्ती आपल्याकडे जमा करतात। पण ही गोष्ट ज्यांना जमत नाही त्या लोकांना मात्र उदरनिर्वाहासाठी मालकांच्या मालमत्तेवर काम करण्याशिवाय पर्याय उरत नाही आणि त्यामुळं मग अरिस्टॉटल असं म्हणतो की ही गुलामगिरीची प्रथा यातून सुरू झाली किंवा गुलामगिरीच्या प्रथेचं समर्थन करणं हे आपल्याला गरजेचं आहे। म्हणजे निसर्गतः जर माणसाच्या बुद्धीमध्ये फरक असेल तर अशा वेळेस अरिस्टॉटलला असं वाटतं की त्या लोकांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी गुलामगिरीचा मार्ग पत्करलेला असतो आणि त्यामुळं त्यानं समर्थन करत असताना असं सांगितलं की गुलामगिरीची प्रथा ही स्वाभाविक आहे। मानवी बुद्धीचा जर विचार आपण केला किंवा मानवी बुद्धीमध्ये असलेली तफावत जर आपण लक्षात घेतली तर अशा वेळेस ज्यांना जे जमत नाही त्या लोकांना आपण दुसऱ्यांच्या मालमत्तेवर काम करण्यासाठी आपल्याला त्याच्याशिवाय पर्याय असत नाही। म्हणजे थोडक्यात ज्यांच्याकडे उत्पादनाचं कोणतंही साधन ज्यांना मिळवता आलं नाही त्या लोकांना मात्र श्रमिकांचा दर्जा किंवा इतर मालकांच्या मालमत्तेवर काम करण्याशिवाय कोणत्याही स्वरूपात कोणत्याही पर्याय त्यांच्यासमोर पुढचा उपलब्ध असत नाही आणि त्यामुळे तो असं म्हणतो की या गरजेमधूनच उदरनिर्वाहाच्या गरजेमधूनच स्वाभाविकपणे गुलामगिरीची प्रथा ही अस्तित्वात आलेली आहे। त्यामुळं ज्या गोष्टी स्वाभाविकपणे निर्माण झाल्या त्या स्वाभाविकपणे निर्माण झालेल्या गोष्टींचा धिक्कार करणं देखील निसर्गाच्या विपरीत ठरेल आणि त्यामुळं निसर्ग नियमांच्या विरोधात जाऊन गुलामगिरीची प्रथा ही बंद करणं आदर्श राज्यासाठी उपयोगाचं ठरणार नाही। अशा स्वरूपाचं स्पष्टीकरण किंवा समर्थनाचा मुद्दा हा अरिस्टॉटलने सांगितलेला आहे। दुसरा एक समर्थनाचा मुद्दा त्यानं असं सांगितलं की गुलामगिरीची प्रथा ही गुलामांसाठी देखील उपयोगाची आहे। त्यानं बुद्धीच्या आधारावर निकष लावला की गुलाम हे जन्मजात मंद बुद्धीचे असतात, त्यांना संधीचा योग्य तो उपयोग घेता येत नाही, त्यांना नवनिर्मितीसाठी काही चालना किंवा कल्पना त्यांना सुचतील असंही नाही आणि त्यामुळं अशा स्वरूपाचे जे काही लोक असतात असे लोक जर उदरनिर्वाहासाठी मालकांकडे जाऊन जर काम करत असतील आणि त्यांना पुढे गुलाम जर म्हटलं जात असेल तर अशा वेळेस ती गोष्ट गुलामांच्या देखील उपयोगाची आहे कारण त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल। दुसरी गोष्ट अशी आहे की ते अशा लोकांच्या संपर्कामध्ये येणार आहेत की ज्या लोकांकडे बुद्धिमान लोक आहेत, हुशार लोक आहेत किंवा ज्ञानसंपन्न लोक आहेत। अशा लोकांच्या संपर्कामध्ये आल्यामुळं त्या गुलामांची देखील बौद्धिक प्रगती होऊ शकेल। म्हणजे चांगल्यांच्या सहवासात राहिल्यामुळे त्यांचा देखील बौद्धिक विकास होईल आणि त्यांना देखील या गुलामीतून मुक्त होण्याचा मार्ग मिळू शकेल अशा स्वरूपाची आशा अरिस्टॉटलला वाटते आणि त्यामुळे गुलामांच्या हितासाठी त्यांना असा निर्णय घेतला की ही गुलामगिरीची प्रथा आदर्श राज्यामधून बंद करणं योग्य नाही। त्या पुढे जाऊन तिसरा एक समर्थनाचा मुद्दा त्यांना असा सांगितला की ही जशी गुलामांसाठी उपयोगाची परंपरा आहे त्याच पद्धतीने मालकांसाठी देखील ही गुलामगिरीची प्रथा उपयोगाची आहे कारण मालकांकडे असणारी जी काही संपत्ती आहे किंवा मालमत्ता आहे त्या मालमत्तेवर काम करण्यासाठी त्यांना गुलामांची आवश्यकता असते आणि त्यामुळे जर समजा गुलामगिरीची प्रथा आपण बंद केली
तर अशा वेळेस मालकांच्या मालमत्तेवर काम करण्यासाठी त्यांना गुलाम मिळणार नाहीत किंवा त्यांची मालमत्ता तशीच पडून राहील आणि त्या पडून राहिलेल्या मालमत्तेचा राज्याच्या विकासासाठी देखील कोणताही उपयोग होणार नाही आणि त्यामुळे तो असं म्हणतो की ही गुलामगिरीची प्रथा मालकांसाठीही उपयोगाची आहे, गुलामांसाठी स्वतः उपयोगाची आहे आणि त्याशिवाय या दोघांच्याही गरजेतून ती स्वाभाविकपणे निर्माण झालेली असल्यामुळे ती गुलामगिरीची प्रथा आदर्श राज्यामधून हद्दपार करणं हे व्यावहारिकदृष्ट्या उपयोगाचं ठरणार नाही. मग आता त्या पुढे जाऊन त्यांना सांगितलं की आता गुलामगिरीची त्या कालखंडामध्ये होती, त्या कालखंडातल्या गुलामगिरीबद्दलचं आणखी विश्लेषण त्यानं केलं की गुलाम कोण असतो, त्या गुलामांचे काही प्रकार त्यानं सांगितले. 2 प्रकारांचा उल्लेख त्यानं केला की एक नैसर्गिक गुलामगिरी असते आणि दुसरी वैधानिक गुलामगिरी असते. नैसर्गिक गुलामगिरीमध्ये त्यांना अशा गुलामगिरीचा उल्लेख केला की जो आतापर्यंतचा भाग आपण बघितला की जे निसर्गतः मंद बुद्धीचे असतात, कमी बुद्धीचे असतात किंवा ज्यांच्याकडे उत्पादनाचं कोणतंही साधन असत नाही त्यामुळे ते मालकांकडे काम करण्यासाठी जात असतात. अशा या पद्धतीतून जी गुलामगिरी निर्माण झाली ती नैसर्गिक गुलामगिरी आणि याशिवाय तर त्या कालखंडामध्ये एक नगरराज्य दुसऱ्या नगरराज्यावर अतिक्रमण करायचं किंवा आक्रमण करायचं आणि त्या आक्रमणामधून काही तिथले लोक पकडून आणले जायचे किंवा त्या लोकांना बंदी बनवलं जायचं आणि ते बंदी खाण्यामध्ये त्या लोकांना मग गुलामाचा दर्जा हा दिला जायचा. म्हणजे युद्ध कैदी म्हणून ज्यांना पकडून आणलं त्या अशा लोकांना वैधानिक गुलामगिरी अशा पद्धतीनं अरिस्टॉटलनं संबोधलेलं आहे. आणि या ठिकाणी मात्र त्यानं ग्रीक वंशाच्या लोकांचा अभिमान बाळगलेला आहे. म्हणजे थोडासा वंशाभिमानी स्वरूपाचा अरिस्टॉटल होता असं देखील आपल्याला म्हणता येईल की त्यानं असं सांगितलं की जर युद्ध कैदी म्हणून जर ग्रीक मधल्याच काही लोकांना जर पकडून तुम्ही आणलेला असेल तर अशा वेळेस त्या लोकांना मात्र गुलाम बनवू नका, अशा स्वरूपाची सूचना त्यानं आपल्या पॉलिटिक्स नावाच्या ग्रंथामध्ये केली. कारण तो असं म्हणतो की ग्रीक वंशातले लोक हे चांगले आहेत किंवा त्या लोकांना वैधानिक दृष्ट्या गुलाम तुम्ही बनवू नका, ते श्रेष्ठ आहेत, अशा स्वरूपाचा एक थोडासा वेगळा भाग अरिस्टॉटलने इथं स्वीकारला. ही गोष्ट वंशाभिमानाची गोष्ट अरिस्टॉटलच्या विचारामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. पण ह्या 2 प्रकारच्या गुलामगिरी त्यानं सांगितल्या की युद्ध कैदी जर ग्रीकेतर असेल तर त्या लोकांना मात्र आपण गुलाम बनवलं पाहिजे आणि मालकांकडे कामासाठी ठेवलं पाहिजे. अशा स्वरूपाचे गुलामगिरीच्या प्रथेबद्दलची चर्चा अरिस्टॉटलने केली. परंतु गुलामगिरीच्या प्रथेबद्दल वरवरती जर आपण विचार केला तर गुलामांच्या प्रथेमध्ये 2 महत्वाचे घटक आहेत. एक म्हणजे गुलाम आणि दुसरा म्हणजे मालक. मालकाची भूमिका वेगळी असते, गुलामांची भूमिका वेगळी असते. गुलाम हा स्वतःच्या गरजेसाठी म्हणून मालकाकडे कामाला जातो, परंतु मालक देखील स्वतःची गरज म्हणून गुलामांना आपल्याकडे ठेवून घेतो. ह्या दोघांच्याही परस्परांच्या गरजेमधून गुलामगिरीची प्रथा ही अस्तित्वात आलेली असली तरी देखील तो असं म्हणतो की काळाच्या ओघामध्ये गुलामगिरीबद्दल लोकांचा आक्षेप वाढण्याचं कारण असं आहे की गुलामगिरीच्या प्रथेमध्ये किंवा जी गुलामगिरीची प्रथा स्वाभाविक गरजेमधून निर्माण झाली त्याच प्रथेमध्ये काही अनुचित गोष्टींनी प्रवेश केला की मालक लोक गुलामांचा छळ करू लागले, गुलामांना अमानुष स्वरूपाची वागणूक देऊ लागले, त्यांचा छळ केला जायचा, त्यांना योग्य तो मोबदला दिला जायचा नाही. या सगळ्यांच्या गोष्टीमध्ये अरिस्टॉटलने मात्र थोडीशी आधुनिक भूमिका अशी घेतली की गुलामगिरीची प्रथा आहे तशी सुरू ठेवता येणार नाही. गुलामगिरीच्या प्रथेचं समर्थन अरिस्टॉटलने केलं, परंतु आहे त्याच स्थितीमध्ये गुलामगिरीच्या प्रथेचं समर्थन करणाऱ्यांपैकी अरिस्टॉटल नव्हता. त्या गुलामगिरीच्या प्रथेमध्ये जर तुम्ही सुधारणा केल्या आणि त्या सुधारणा स्वीकारल्या तरच गुलामगिरीच्या प्रथेचं समर्थन करता येईल, ही गोष्ट अरिस्टॉटलने स्वीकारलेली आहे. आणि त्यामुळे पहिला जो ठपका त्याच्यावर लावला जायचा की अरिस्टॉटल हा गुलामगिरीच्या प्रथेचं समर्थन केल्यामुळे तो प्रतिगामी विचारवंत आहे, पण असं नाही. तर अरिस्टॉटलने गुलामगिरीच्या प्रथेला कायम ठेवून गुलामगिरीच्या प्रथेमध्ये सुधारणा करण्याचा एक विचार मांडला, त्यामुळे अरिस्टॉटल हा पुरोगामी विचारवंतच म्हणता येईल. मग काय सुधारणा त्याला सांगितल्या तर तो असं म्हणतो की मालकांनी गुलामांबरोबर चांगला व्यवहार करावा, म्हणजे गुलामांची पिळवणूक करू नये, गुलामांना योग्य ती वागणूक द्यावी, माणुसकीची वागणूक द्यावी, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यांनी अबाधित ठेवावा, गुलामांची पिळवणूक किंवा त्यांचं शोषण करू नये. शिवाय दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की वंश परंपरागत गुलामगिरी ही अस्तित्वात असता कामा नये, म्हणजे गुलामांचा मुलगा हा देखील पुढे वारसानच गुलाम बनावा, ही गोष्ट देखील अरिस्टॉटलला मान्य नव्हती. तो असं म्हणतो की गुलाम हा बौद्धिक कमकुवततेच्या आधारावर गुलाम बनला पाहिजे किंवा उत्पादनाची साधनं त्यांच्याकडे नसल्यामुळे तो गुलाम बनला पाहिजे. परंतु जर एखाद्या व्यक्तीला स्वकर्तृत्वाच्या आधारावर गुलामातून देखील वरच्या वर्गामध्ये जाण्याची जर कुवत त्याच्यामध्ये असेल तर तो वरच्या वर्गामध्ये जाण्यासाठी पात्र ठरवावा किंवा तशा स्वरूपाचं स्वातंत्र्य त्या गुलामांना असावं. अशा स्वरूपाची एक सुधारणा अरिस्टॉटलने सुचवलेली आहे की गुलामगिरी ही वंश परंपरेने असणार नाही. जर गुलामांचा मुलगा हा जर समजा कर्तृत्ववान निघाला तर तो वरच्या वर्गामध्ये देखील प्रवेश करू शकतो किंवा तो स्वतः देखील मालक बनू शकतो, अशी संधी अरिस्टॉटलने तिथं उपलब्ध करून दिली आहे किंवा अरिस्टॉटल त्या सुधारणेचं समर्थन करतो किंवा ती सुधारणा झालीच पाहिजे या गोष्टीचं समर्थन अरिस्टॉटलने केलेलं आहे. याशिवाय पुढचे सुधारणा त्याला सुचवली
की गुलामांना गुलामीतून मुक्त होण्याचा मार्ग मालकांनी दाखवला पाहिजे. म्हणजे मालकांवर ती जबाबदारी सोपवली की मालक हे बुद्धिमान असतात, ज्ञानी असतात आणि त्यामुळे आपल्या ज्ञानाचा, बुद्धिमत्तेचा वापर करून गुलामांना योग्य ते धडे द्यावेत आणि गुलामांना गुलामीतून मुक्त होण्याचा मार्ग त्यांनी दाखवला पाहिजे. म्हणजे आपण आपल्या बुद्धिचातुर्याच्या आधारावर आपली स्वतःची उत्पादनाची साधनं आपण कशी मिळवली पाहिजेत यासाठी किंवा स्वतःचं कर्तृत्व कसं दाखवलं पाहिजे याविषयीचं उद्बोधन करण्याचं काम किंवा जबाबदारी ही अरिस्टॉटलनं मालकांवर सोपवलेली आहे. म्हणजे मालकांकडे जो गुलाम म्हणून काम करतो त्या गुलामांना पिळवणूक तर करायचीच नाही, उलट त्या गुलामांना गुलामीतून मुक्त करण्याचे मार्ग त्यांनी दाखवले पाहिजेत. अशा स्वरूपाची एक विधायक भूमिका अरिस्टॉटलनं गुलामगिरीच्या प्रथेमध्ये स्वीकारली. आणि याशिवाय गुलामगिरीच्या प्रथेमधला आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा भाग त्यांना असं सांगितला की मालकांनी किंवा संपूर्ण समाजानंच गुलामगिरीच्या प्रथेकडे एक सामाजिक गरज म्हणून बघितलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे सामाजिक गरज म्हणून याचा अर्थ की काम करण्यासाठी गुलाम लागतात किंवा कामगार लागतात म्हणूनच गुलामगिरीच्या प्रथेचं समर्थन आपण करायचं. त्याशिवाय गुलामीची प्रथा जी पारंपरिक मानसिकतेने इथं सुरू होती तशा प्रकारच्या गुलामगिरीच्या प्रथेचं समर्थन अरिस्टॉटल करत नाही किंवा गुलामगिरीच्या प्रथेमध्ये हा बदल आपण घडवून आणला पाहिजे. सामाजिक गरज म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि त्यामुळं सामाजिक गरजा जर आपल्या असतील तर अशा सामाजिक गरजा तशाच ठेवून गुलामगिरीच्या प्रथेचं उच्चाटन करणं हे योग्य होणार नाही. अरिस्टॉटल असं म्हणतो की आदर्श राज्याच्या भरभराटीसाठी, विकासासाठी मालकांचा वर्ग तर आवश्यक आहेच, परंतु त्या मालकांच्या मालमत्तेवर काम करण्यासाठी लागणाऱ्या गुलामांची देखील आवश्यकता आहे. आणि त्यामुळं अरिस्टॉटलचा हा विचार आपण पुढच्या काळामध्ये वेगळ्या अर्थानं स्वीकारला. म्हणजे अरिस्टॉटल वरवरती आपल्याला असं वाटतं की अरिस्टॉटलच्या गुलामगिरीच्या प्रथेचं जे काही समर्थन किंवा ज्या सुधारणा सुचवल्या त्या सुधारणांवरून आपल्याला असं लक्षात येतं की अरिस्टॉटलनं गुलामगिरीच्या प्रथेमध्ये प्रथा ही कायम ठेवली पाहिजे, कारण आदर्श राज्याची ती गरज आहे. आणि गुलामच जर नसतील तर राज्यामधली मालमत्ता ही क्रियान्वित होण्यापासून तशीच वंचित राहील. ती होऊ नये, राज्याच्या उपयोगामध्ये यावी यासाठी गुलामांनी त्यावर काम केलं पाहिजे किंवा श्रम खर्च केले पाहिजे. श्रम खर्च केले तर राज्याची भरभराट त्यातून होईल, राज्यामध्ये उत्पादन वाढेल. आज जर आपण आजच्या स्थितीमध्ये जर गुलामगिरीच्या प्रथेचा विचार केला आपण तर गुलामगिरीची प्रथा ही वाईट आहे अशा स्वरूपाचा निष्कर्ष निघतो. तो निष्कर्ष निघण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की गुलामगिरीमध्ये आपण गृहीत धरलेलं असतं की मालक हे गुलामांचं शोषण करतात, पिळवणूक करतात, त्यांना अमानुष स्वरूपाची वागणूक देतात किंवा माणुसकीची वागणूक देत नाहीत. हे गृहीत असल्यामुळे आपण गुलामगिरीच्या प्रथेचा विरोध करतो. परंतु आधुनिक काळामध्ये किंवा आजही आपण सामाजिक गरज मात्र विसरलेली नाही किंवा आपण फक्त त्याचं स्वरूप बदललं किंवा त्याचं नाव आपण बदललं. कामगारांना आज आपण गुलाम म्हणत नाही, पण त्यांना कामगार किंवा श्रमिक म्हणून एक दर्जा आपण प्राप्त करून दिला. पण आणि याशिवाय श्रमिकांना कशा स्वरूपाचा व्यवहार केला पाहिजे मालकाने श्रमिकांबरोबर किंवा श्रमिकांना कशा प्रकारचं वेतन दिलं पाहिजे, त्यांना त्या कामाचे तास काय असले पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण कायद्यानं ठरवून दिलेल्या आहेत. म्हणजे ज्या गोष्टी आज आपण कायद्यानं ठरवून दिल्या त्याच गोष्टींबद्दलची भूमिका ही अरिस्टॉटल त्या कालखंडामध्ये घेतली होती की मालकांनी त्यांच्या उद्धाराचं काम केलं पाहिजे, त्यांच्या विकासाचं काम केलं पाहिजे. या धर्तीवर अरिस्टॉटलनं गुलामगिरीच्या प्रथेचं समर्थन हे केलेलं आहे. आधुनिक कालखंडामध्ये देखील आपण गुलामगिरीच्या प्रथेचं समर्थन या वेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे. आज आपण त्यांना गुलाम म्हणत नाही आणि कामगार म्हणतो, श्रमिक म्हणतो, पण श्रमिकांना देखील मालकांकडून किंवा भांडवलदारांकडून योग्य वागणूक मिळावी याच्यासाठी कामगार कल्याणाचे कायदे आपण केले. तशा स्वरूपाच्या सूचना ह्या अरिस्टॉटलने देखील केलेल्या होत्या की समाजातील सगळ्या वर्गांना माणुसकीची वागणूक मिळाली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून किंवा अशा स्वरूपाचा व्यवहारवादी विचार करून अरिस्टॉटलनं त्या कालखंडातल्या गुलामगिरीच्या प्रथेचं समर्थन केलेलं होतं. आणि त्यामुळं आपल्यामधला एक गैरसमज असा निघून गेलेला असेल की गुलामगिरीची प्रथा म्हटली की ती वाईट असते आणि त्या वाईट प्रथेचं समर्थन करणं योग्य नाही. केवळ एवढा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गुलामगिरीच्या प्रथेला विरोध करणं योग्य ठरणार नाही. जसा विचार अरिस्टॉटलनं केला की गुलामगिरीच्या प्रथेमध्ये सुधारणा करून गुलामगिरीची प्रथा ही कायम ठेवणं गरजेची आहे, तो विचार मात्र आपल्याला आधुनिक स्वरूपाचा वाटतो. आणि त्यामुळंच अरिस्टॉटलला प्रतिगामी विचारवंत म्हणून देखील आपल्याला त्याचा उल्लेख करता येणार नाही. अरिस्टॉटल हा राज्यशास्त्राचा जनक आहे. त्यानं शास्त्रीय पद्धतीनं कोणत्याही घटनांचं विश्लेषण केलेलं आहे आणि त्यामुळं अरिस्टॉटल हा पुरोगामी विचारवंत म्हणून अरिस्टॉटलचा उल्लेख आपल्याला करता येतो. धन्यवाद.